देहूच्या विठ्ठल भक्ती दंग जलेल्या तुकोबांच्या आयुष्यात एक असा भयानक प्रसंग आला ज्याने पूर्ण महाराष्ट्र हादरला। काही दुष्ट लोकांनी तुकोबांच्या अभंगांची गाथा जप्त केली आणि त्यांना धर्मद्रोही ठरवलं। शिक्षा म्हणून ते रक्ताचं पाणी लिहिलेली गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली। तुकोबांनी अन्नाचा त्याग केला। देवा, जर माझे अभंग खरे असतील तर तूच त्यांची रक्षा कर, असा टाहो त्यांनी फोडला। 13 दिवस झाले गाथा पाण्याखाली होती। कोणालाच वाटलं नव्हतं की ती कधी परत दिसल, पण साक्षात विठ्ठलाने त्या गाथेला आपल्या हातात सावरलं। भक्तासाठी देव पुन्हा धावून आला। 13व्या दिवशी घडला तो चमत्कार। पाण्यात बुडलेली गाथा कोरडी होऊन चक्क पाण्यावर तरंगू लागली। तुकोबा धावत सुटले। आपली विठ्ठल माऊली शब्दांच्या रूपात पुन्हा जिवंत झाली होती। जगाला आश्चर्याचा धक्का बसला। ज्या वहीने पाण्यात राहुनी शाई सोडली नाही ती वही नव्हती, तो विठ्ठल होता। भक्ताचा मान राखण्यासाठी देव कधी पाण्यावर दगड तरवतो। जगाच्या छळावर भक्ती म्हणेला हा विजय होता। जगाच्या छळावर भक्ती म्हणेला हा विजय होता। देहू दुम्मली विठ्ठल विठ्ठल नामा। तुकोबांच्या अभंगांची गाथा आपल्याला जगायचं कसं हे शिकवते। ही भक्तीची ताकद तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। कमेंटमध्ये तुकाराम महाराज की जय तरी देऊ कासेची लंगोटी। विठ्ठल 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 नामाची शाळा भरली। विठ्ठल